न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अंबरनाथमधील सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या तब्बल 6 आलिशान बंगले तथा गोडाऊन, वॉशिंग कारखाने तसेच अनेक अनधिकृत बांधकामे अंबरनाथ तहसील कार्यालय तसेच अंबरनाथ नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून जमीनदोस्त। अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी तथा अंबरनाथ नगर परिषद मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांच्या माध्यमातून धडक कारवाई। अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून दिनांक 28 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशान्वये अंबरनाथ येथील सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेली अनेक अनधिकृत बांधकामे त्वरित निष्कासित करावी असे आदेश अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना देण्यात आले होते। त्याच अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या सदर आदेशान्वये अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखे यांच्या माध्यमातून अंबरनाथ तहसील कार्यालय तथा अंबरनाथ नगर परिषद तसेच प्रामुख्याने पोलीस प्रशासन यांच्या संयुक्तिक सहभागपूर्वक कारवाई अंतर्गत सामुदायिक शेतकी सोसायटीच्या शासकीय जागेवर उभारण्यात आलेले तब्बल 6 आलिशान बंगले, फार्म हाऊस, कुक्कुटपालन गोडाऊन तसेच वॉशिंग कारखाने अशी व इतर अनेक अनधिकृत बांधकामे मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई अंतर्गत जमीनदोस्त करण्यात आली। सदर प्रसंगी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तथा अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख नरेंद्र संखे आदींनी स्वतः जातीने हजर राहून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या कालावधी अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आदेशान्वये करण्यात आलेल्या सदर अंबरनाथ येथील सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करीत सदर धडक मोहीम राबवली। अंबरनाथ तहसील कार्यालय, अंबरनाथ नगर परिषद तथा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने राबवण्यात आलेल्या सदर अनधिकृत बांधकाम धडक कारवाईमुळे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले असून अंबरनाथमधील टॅक्स पेयर अर्थात करदाते तसेच अनेक जनसामान्यांकडून सदर धडक मोहिमेचे स्वागत करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।